आणि शेवंत म्हणणारे लोक आता शेवता म्हणायला लागले. मग त्यांचं काय सांगता मला सांगा. म्हणत सगळ्याचं कंटाळलेलो माझ्या बाबानो. तुमचं म्हणतं काय चुकत नाही समाजाला माका शेवता म्हणतात म्हणून. माझाच चुकला. मीच माझ्या हातात माझ्या पायात घोडं घालून घेतलंय. आता लोकांना तरी बोलायला काय उपयोग असा माका सांगा. उभाराच्या घरात आमचं जन्म झालो. सासू सासरं होतो तेव्हा मातीची भांडी करून आम्ही लोकांना देत होतो. सासू सासरं गेलो ते सुद्धा बंद पडलं. हो आता मातीची भांडीकडे म्हणजे एकट्याचं काम नाही त्याचं मदत लागतं. आता मदत कोण करताना सासू सासरी गेली असं सांगा गेलं का लोक सांगतात काय गो वाटू गो घेता लोकांचे भाऊ म्हणा माझो गो कुकवा गाणं राहतो. बाकीचा तो काय उपयोग नाही समाजाला. आणि आता लोक चेष्टा करतात माझी. मी जर राम लागले वाटले ना तर मग काय सांगतो शेवट्या कुंभाराच्या घरात तुझं जळण झालो ना म्हणजे एखादी मडकी घेऊन ये मग कोण सांगतंय गुरकुलो घेऊन ये असे लोक सांगतात. माझ्या बाबानं सासू सासरं होतं तेव्हा ज्याका ज्याका जागा वया होता त्या दिलंय. आता तुमचा घागर केली गुरकुलो केलो माझा झाला सोनफूल. काय करताना माका सांग वाईट वाटतं माका समाजला ना. तरी मी तेव्हा माझ्या बाबाक सांगत होते बाबा तू माझ्या इतक्यात लगीन करू नको. मी काय तसा मोठा झालोय नाही. मी अजून कोवळा झालोय. पण माझ्या बाबांनी काय सांगायचं बोललं त्याच्या पुढे कधी असला बोलायचं नाही सांगायला ठेवतोय. तेड माणसाचं लगीन जळार जाऊ वया. कारण काय तर घरात 100 हत्ती पोसू पडे पण एकट्याड माणूस पोसू पडा ना असं माझं बाबा सांगतात. मग आता बापू जर आपलं असं बोलता तर काय बोलताना सांगा मी आपला गपचूप रवलंय. आणि आमच्या वाडीतले पोर बोलायला लागले सगळेजण. काय बोलायला लागले अण्णा लगीन करता अण्णा कुमार बरो असा. माझ्या बाबाकडे सांगले मी चढवचं लगीन करतस ना तर अण्णा कुमार बरो असा. मग माझ्या बाबाने सांगलं इतकं जर बरो असा ना एक दिवस आमच्याकडे त्याला घेऊन गेले. आणि एक दिवस काय झाला या अण्णा पबी बांधल्या आणि आमच्या पुढल्या बाकड्या येऊन बसलो. माका काय वाटलं गो बसलो स्वतः बघतो म्हणून मी ओळख दिलं. ओळख आमची एक बारी असा वाकण बघला काय पुढचा सगळा दिसता. मी जर वाकण बघते तर काय सांगताला तू जाड जोड कसो कुंभल्यासारखं बापलं. माका वाटलं वाडीतले पोर बोलत तर सगळा खरा बरा झाला. माझं संसार सुखाचं होतो. आणि दोघांचा लगीन झाला आणि काय सांगा बापू सांगत सुद्धा माका वाईट वाटतं ऐकला काय पण की त्या तर आपल्या घरचा कधी कोणी कोणाला सांगायचा नसता. पण म्हणतात ना कुठं दोन लोक वळी येतात मनात बोलायचा लागतात. लगीन झाला आणि याच्या घराकडे जर जाऊन बघलंय ना तर काय बाबू त्याला त्याचा 2 पाक्याचा घर पुढच्या पाक्यात काही करत मागच्या पाक्या उघडा. तरी विचार केलं माझ्या नशिबांचा काय होता तर झाला. आता कोणाला नाव देव असं त्या देवाने जर मला भोपण दिल्या तर तेव्हा तरी 5 पाक्या ढाकी बिघड आपल्याला. रोज आमच्या घरात भांडण सकाळी दारू रात्री दारू दिवसभर दारू दारू दारू. मग आजल्या बापू एवढा कसं संसार करताना मला सांगा. मग संसाराचा कंटाळा घेतलो ना मी मनाने ठरवलंय माझ्या जागेवर दुसरा कोण पाय मारला असताना तर तेव्हाच गेला असता. पण आई बाबाच्या नावासाठी मला रवाचा लागला. आता सकाळी बाहेर पडायला गेलो आता वाट मोदी देतो आज भजनच करतो. क्षणी तू असाची लगे तू असाची लगे
माझे बाबांनो रागान बघू मी तुमका बोललोय नाही मी कोणाक बोलतो त्या कुत्र्याने बरोबर हो सकाळी मी घरातून बाहेर पडलं काय हे माझ्या घरी आणि संध्याकाळी मी घराकडे येताना योग ह्या पांडीत सूट पळतो योग त्या पांडीत सूट पळत की त्या पळात याचा उत्तर माका अजून बाकी काय म्हणा सरायकरान सरो कितको जरी घेतल्या घराकडे आपल्या मी बघा बरोबर माझ्या शिरा पडली पुढचा दरवाजो बंद म्हणजे फाटला दार उघडा असता माही खाई गेली ती हे माही या माकाश आपला घरदार सोडून तुम्ही दुसऱ्याच्या घराकडे आणि जाऊन तुम्ही करतात का ह्याच्या बरोबर त्याच्या बरोबर सासू सांगतली सुनेचा सून सांगतली सासूचा ऐकणारा कोण ह्याच्या दुसऱ्या दिवसा धंदे का सासून काय सांगले सासूनेच सांगता सुने काय सांगले सासूच सांगता म्हणाला तिथं घराकडे बरोबर आहे हो फुकटचा आमकारीचा तुम्ही बघा आधी पाहिले गावात खरं उभे राहात तरी म्हणते कोण आमचा तरा नेता काय बघ त्याला पाय जागा लागत नाही लोक पाण्यात जेवतात तो यो मातीत जेवतात काय करायचा भो असं बोलण्याची पद्धत बायकोचं काम असतं आता मोठो पती दे मोठो पती दे तारा आल्यानंतर कसा हवा आता आमचे अण्णा वाकड्यावर बसले अण्णा बसले पाणी घ्या पाणी घ्या पाणी तेच वाढू की चाय आज मुळ्याची भाजी करू काय बटाट्याची भाजी असा पाहिले हवा विचारांचा तुम्ही पाहिलं काय हो माझा सगळा दारावर येला आता फ्रेश बटाट्याची भाजी घेऊन बायको का दारावर उभी राहते काय देऊ तुमका बटाट्याची भाजी बसा तरी बसल्याच्या नंतर विचार सांगायला आता बघायचा आता मग बायकोचा सांगला बायकोन कसा वागायचा मग माका सांगा भवन कसं वागायचं तर नाही सांगा कसं म्हणजे असं वागायचं तुमच्यासारख्या पण तुमच्यासारख्या गोवात माझ्यासारखीच बायको बरोबर वाकड्या मेळी वाकला नियम सरळ मारणं नाही सरळ मारा जाऊची नाही जाऊची नाही
सत्यानाश काय माझ्या आयुष्यात अजून झालो अजून याच्यापेक्षा करतोय केव्हा तुम्ही आई सांगत सत्यानाश केला तुमचं सगळं सत्यानाश केलं तुझ्या बापाशी बघा तुमचा सांगायला ठेवते उरळण जर काहीतरी माझ्या आई बाबा तुम्ही बोलच्यात जा काय बोलायचं असाल जा काय विचारूचं असाल माका विचारा माझे आई बाबा बोलायचं नाही माझा आई बाबा तुमच्या दारारी काय बाबू शिल्लक ठेवू नाही शिल्लक उमऱ्याची मात म्हणजे माझ्या बाबाच्या घरात का उमऱ्या माती नव्हती काय माहिती नव्हती की आता बाबाची कडे होती तू का माहिती मला नाही माहिती माझ्या बापाची माती नेली येऊन जाऊन माझ्या बापाशी पिडवू लागलो काय करा माझा एक तरी चळू पदरात घ्या कोणी लाव माझा बापूस नाही गेलो आतापर्यंत कोणत्या पोरींचे बापूस फिरत नाही नवरे शोधू नवरे फिरतात पोरा शोधू तुमच्या बापाची तर मोठे पण नका सांगू नको तुमचो बापूस माझ्या दारावर इल्लो समाजाला माझ्या बापाची चालणार माझ्या पोराला लगीन करूचा कसला त्याचा व्यसन नाही पानाचो देठ सुद्धा तोंडात घालीत नाही बरोबर असा पानाचो देठ किती घालतो दारीचो घोड घालतात पानाचं देठ आधी कोण मी असा म्हणतो माझ्या बापाशी सांगता तुम्ही लगीन करू सांगला म्हणून तुम्ही लगीन केला माझ्या बापाशी तर तुमका शांत झाला घाला असतात तिथे म्हणजे माझा बापू सांगतो असे वागतात तुझा बापू माझ्या बापाची चपाती लागलो माझा बापू आणि हवा काय चांगल्याने दाखवल्याने खायचा धाकटा आणि गळ्यात मारल्याने हे थोरला कोणी सांगितलं हो माझ्या औषध होत्या मी एकटाच तीन नाही होती एकटाच मी तीन नाही असं म्हणते तुमका माझं बापू शिलो म्हणून सांगतात माझ्या बापाशीचा सोडा पण ह्या जगात ह्या गावात असो खुलच्या पोराचो बापूस नाही असा तर आपला पोर जरी लंगडा असला आंधळा असला तर मरा पर्याय तो त्याचा पोशी कोणाच्या नागोबाच्या गळ्यात घालतो मग किती दिला तुझ्या बापाशी नागोबाला होतं बापाची फसवले आणि माकायची बिरमती लागली म्हणता लक्ष्मीच्या पाण्याने लक्ष्मी ही लक्ष्मी ही अवदसा आता तुमच्या घरात अवदसा असा अवदसा असा लक्ष्मी माझ्यापासून गेली नाही तुमच्यापासून गेली घरात ती लक्ष्मी अहो सकाळी दारू रात्री दारू दुपारची दारू त्या दारीच्या घाणीत कंटाळती नाही घर सोडल्या लक्ष्मी कधी घाणीत राहत नाही अवदिसात राहता मी अवदिसा म्हणत माझ्या जागेवर जर दुसरा कोण असताना तर केव्हा गेला असता तोंडाकडे सांगा नको तुम्ही ऐका तुमचा तुमका बघल्याच्या नंतरच कोण सांगा संसाराचा सत्यानाश कोणी काय आतापर्यंत दारू मी बरेच बघलोय लहानपणापासून आमच्या गावात बघलोय वाडीत बघलोय सगळे दारू खातात पण तुमच्यासारखं सोरे दारू बघलोय नाहीतर बाकीच्या पण घेतलो पण दारू बाटले घेऊन फिरणच ना गळ्यात बांधा बरोबर असं मी बघू मी किती घालून फिरतो मागच्या बुधवारी माझी बाटली पडली कशी पडली घरात जाऊन सांगतात बरोबर घराकडे येऊन सांगतात मग बाटली पडली कशी पडली आणि माझ्या पाठसून धरतो तो भोट हे सगळे माझ्या पाठसून हे बघू पाठी वळण बघले तर बाटली नाही तेव्हापासून एक ठरवलं बाटली घेतली काय मिया किती जरी जागा सोडलं बाटली आपली जागा सोडूची कशी सोडते गळ्यात बांधलेली कशी सोडते म्हणा ना नाही सोडूची पण हायता करताना खरोखर जगायलाच वाटतं हसा कव येता कारण जो जनावराचा मांस खाता ना तो मांसच खाता पण ते हाडा गळ्यात बांधून फिरत नाही तुमच्यासाठी मी तसंच तुम्ही अण्णा कुंभार कशा मोठे पण सांगता अण्णाचा नाव छाती फुलावून तुम्ही तरी दाखवू नको तुमच्या औक्षी बापाची गावा घरात छाती फुलून दाखवल्या म्हणून ते मरण गेले तरी लोक त्यांची अजून आठवण काढतं सगळे सांगतं अण्णाचो आव बापूस म्हणजे देव माणसामध्ये देवासारखी वागली अण्णाचो बापूस म्हणजे या गावात कसं वाघासारखं वागलो पण त्या वाघाच्या पोटाचो कोलो जन्मा गेलो म्हणून ह्याच्या बापाची ह्या केळला माझ्या घरात
याची माहितीच नाही माझा. हो कोल्याबरोबर केळला का केळला गेला गेला. मला तत्काळ झालो घाबरवून द्या. ठीक आहे. याची ताकद हो घराकडे येणार नाही. तेव्हा एवढं जमलेच करू. घराकडे या किती दोन असता. या लक्षात काय? शेवट्या हो. या माका अजून कमी समजणार. मी कमी समजतो. हा. मी कधी कोणाक कमी समजत नाही. हा. या लक्षात ठेव. काय त्या? या ऐका सांगतो आज जरी उभं आज जरी उभं ना बरोबर जमत नाही ना. हो, तुझ्यासारखी छाप्पन आणि छाप्पन लक्षात मी काय म्हणत सगळी लोकांना तुमच्यासाठी अशी माळ घेऊन उभी असत तेव्हा नागोबा येताना माळ घालतो. असं तो तुका लागा ती लक्षात नाही घेऊन जावा. मोक्षात नाही मोक्षात नाही या पार्ट्यान माका हे 100 दिलेले आहे. मोक्षात नाही काय काळजी करू नको. देव तुझा बरा आणि बराच करतो. तसाच कुलदेवता युवा मित्र मंडळ नेरून पुढे गावळावी. कुलदेवता युवा मित्र मंडळ नेरून पुढे गावळी यांच्यानी सुद्धा माका हे दिलेले आहे. देवात त्यांच्या मंडळात भरभराट जावली. तसंच कुमारी भव्या नाईक यांनी आमची सुमधुर संगीत सारे गमपदांनी आमचे पेटी मास्तर सत्यवान गावडे आमचे मृदंगमणी अर्जुन सावंत चिकी 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 आमचे झांज वादक शंकर गावकर ह्याच्यासाठी कुमारी भव्या नाईक यांनी 200 दिलेले आहेत. बाबांनो ते 200 कसे ते तुम्ही वाटून मनापासून आभार आणि हो